भाजपनं आगामी लोकसभा निवडणुकीसाठी मुंबईमधल्या उत्तर मुंबई आणि ईशान्य मुंबई या दोन जागांसाठी आपले उमेदवार दुसऱ्याच यादीमध्ये जाहीर केले। पण अजूनही महायुतीचं घोडं मुंबईमधल्या 3 आणि ठाण्याच्या एका जागेवरती अडलेलं आहे। मुंबईमधल्या दक्षिण मुंबई मतदारसंघासाठी भाजप आग्रही आहे, तर मनसे महायुतीमध्ये दाखल झालेली आहे। मनसेनं दक्षिण मुंबई मतदारसंघ आपल्यावर मिळावा अशी मागणी केलेली आहे। मुंबईतला वायव्य मुंबई मतदारसंघ लढवण्यासाठी शिंदेंची शिवसेना इच्छुक आहे, पण या मतदारसंघावरती भाजपनंही दावा केलाय। उत्तर मध्य मुंबई मतदारसंघामध्ये विद्यमान खासदार पूनम महाजन यांच्याऐवजी भाजपकडून नवा उमेदवार दिला जाण्याची शक्यता आहे। मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचा बालेकिल्ला अशी ओळख असलेल्या ठाणे मतदारसंघावर देखील भाजपचा डोळा आहे। तर दक्षिण मुंबईमध्ये राहुल नार्वेकरांसाठी भाजप आग्रही आहे आणि मनसेनंही या जागेवरती आपला दावा केलाय। दुसरी जागा आहे उत्तर पश्चिम मुंबईची, जिथे शिंदे गट इच्छुक आहे, पण भाजपनं या जागेवरही दावा केलाय। उत्तर मध्य मुंबईमध्ये पूनम महाजन या सध्या विद्यमान खासदार आहेत, त्यांचा पत्ता कट होईल आणि या जागी नवीन उमेदवार दिला जाण्याची शक्यता आहे। ठाणे मतदारसंघावर देखील भाजपचा डोळा आहे। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।